नमस्कार. कोकण डिव्हिजनचं विभागीय आयुक्तपद भूषवलेले आणि या भागात आयुक्तपदापर्यंत पोचलेले असे इथल्या सर्वांमध्ये मिसळणारे असे प्रशासकीय अधिकारी विजय नाहटा हे आज इथे माझ्यासमोर आहेत. मी त्यांना नमस्कार करतो मनापासून. नमस्कार. नमस्कार. आणि सर, तुमच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करणार आहे. मला एक सांगा, तुम्ही एवढ्या एकदम कोकण बाहेरच्या भागातनं आलात, पण अस्सल नेतेपद महाराष्ट्राचं जे म्हणलं जातं त्या बारामतीच्या नेत्यांबद्दल काय वाटतं? नाही, ते फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी सर्टिफिकेट देणं किंवा असेसमेंट करणं, मला असं वाटतं मी लहान कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे नेते आहेत. आता प्रत्येकाबद्दल असेसमेंट करण्याचा मला अजून तो अधिकार पोचत नाही. सगळे आदरणीय आहेत. पण बारामतीमधले धाकटे आणि मोठे दोन्हींबद्दल हे म्हणताय तुम्ही? आता काही आपापल्या जागी प्रत्येकजण मोठा आहे. आता बारामती सोडा, पण एकूण राजकीय नेत्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये, तुम्ही नेतृत्व करायला निघालायत, आता उमेदवारी पण घेताय, काय फरक कराल? मला असं वाटतं की प्रत्येक नेत्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज असतात. हां. सुदैवाने शासनामध्ये असताना मला बहुतेक मुख्यमंत्र्यांबरोबर जवळून काम करण्याचा अनुभव आला. आदरणीय नारायण राणे साहेबांकडे मी होतो मुख्यमंत्री कार्यालयामध्ये. अतिशय झपाटल्यासारखं काम करणारा आणि क्षणार्धात निर्णय घेणारा असा हा नेता आहे. आदरणीय चव्हाण साहेब, पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, त्यांच्यावर काम करण्याचा मी महासंचालक होतो तेव्हा रोजच काम पडायचं आणि खूप वेगवेगळ्या भाषांवर त्यांची कमांड आहे. आदरणीय शिंदे साहेबांना मी मागच्या अनेक वर्षापासून 15-20 वर्षापासून ओळखतो. जनतेतला नेता, जनतेची माहीत असलेला नेता, नाडी माहीत असलेला नेता आणि गरिबांसाठी क्षणार्धात निर्णय घेणारा आणि गरिबांना नेमकं काय पाहिजे, उपेक्षितांना काय पाहिजे, कोण मागे राहिलेलं आहे त्यांच्याबद्दल काम करणारा नेता. मग ते अपंग असेल तर त्यांच्याबद्दल महामंडळ करणं, रिक्षावाले असेल त्यांच्याबद्दल महामंडळ करणं, त्यांना निधी देणं, 1500 रुपयाची बहिणींसाठी योजना, ऐतिहासिक अभूतपूर्व अशी योजना आणणं, असं प्रत्येक मुख्यमंत्र्यांची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत आणि त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. आणि ही सगळी माणसं आपापल्या ठिकाणी मोठी आहेत. सिडकोनं ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याच्याबद्दल तुमचं काहीतरी ताब्यात घेण्याबद्दलचं म्हणणं आहे? नाही, माझं काय म्हणणं होतं, हे सिडकोनी गावठाणं सोडून या सगळ्या गावाच्या जमिनी ॲक्वायर केल्या आणि ॲक्वायर केल्यानंतर त्या जमिनी वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटींना किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशनना लीजवर दिल्या आणि आज सगळ्या जमिनींचं नाव मुंबईमध्ये सिडको मालक आहे. आणि ते मालक असल्यामुळं प्रत्येक फ्लॅटधारकाला, दुकानदारांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्या सिडकोमध्ये जावं लागतं, एलपाटे मारावं लागतं. खूप त्रास, मानसिक त्रास, शारीरिक त्रास आणि आर्थिक त्रास होता. तर माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, आणि त्याला तर खूप अभ्यास आहे, विनंती आम्ही अशी केली की या सगळ्या जमिनी फ्रीहोल्ड करा. तसं इतर ठिकाणी खाजगी मालकीच्या जमिनी असतात, बरोबर, ज्याला फ्री ऑफ एन्कम्ब्रन्सेस आपण म्हणतो, तशा या नव्या मुंबईतल्या सगळ्या जमिनी फ्रीहोल्ड करा, असा माझा प्रामुख्याने मुद्दा आहे. इथे पार्किंग प्रॉब्लेम पण खूप आहेत ना, मला वाटतं या भागात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे शहर, मी तुम्हाला सांगतो, मी आता 10-15 वर्ष जवळून पाहतो आहे. या शहरामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण अडचणी काही ज्या आहेत त्यातली प्रमुख अडचणी पार्किंगची आहे. ज्यावेळी सिडको स्थापन झाली त्यावेळी हे शहर एवढ्या वेगाने आणि एवढी त्याची व्याप्ती असेल हे इमॅजिन केलं गेलं नाही. आणि त्याच्यामुळं तुम्ही पाहाल की जुन्या बिल्डिंगमध्ये खाली सुद्धा घरं बांधलेली, पार्किंग नाही ठेवलं आणि इतकं झपाट्याने हे शहर वाढलं की आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पार्किंगचा या शहरामध्ये झालेला आहे. आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांना नगरविकास मंत्री असल्यापासून सातत्याने विनंती करतोय की या ठिकाणी पब्लिक पार्किंग करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग अंडरग्राऊंड पार्किंग असेल, मल्टी स्टोरीड पार्किंग असेल किंवा मॅकॅनाइज पार्किंग असेल, या पार्किंगची या शहराला फार गरज आहे. आज पार्किंग हा मानसिक तणाव निर्माण करणारा विषय या शहरामध्ये झालेला आहे. बाकी हजार गोष्टी या शहरामध्ये चांगल्या आहेत. मला एक सांगा,
वेगवेगळ्या उच्च पदावर जाऊनही तळातल्या माणसांबद्दल, सामान्य माणसांबद्दलची ओढ तुमची पहिल्यापासून आहे का? म्हणजे कुठलंही पद बीद काही नसताना? आहे ना. म्हणजे कॉलेजला असल्यापासून एक समाजकार्याची आवड जी म्हणतो आपण, किंवा ज्याला आपण एक कार्यकर्त्याचं पिंड म्हणतो, ते काय मुद्दाम ॲक्वायर केलेलं नाही, तो नैसर्गिक असतो. बरोबर, तो आहे. आणि म्हणून मी अधिकारी असताना पण कोणालाही विचारा, मी कधीही तो अधिकाऱ्याचा जो एक इगो असतो किंवा एक रिझर्व असं राहण्याची पद्धत असते, कधीच नाही ठेवलेलं. माझ्या कुठल्याही कार्यालयात मी जिथे जिथे होतो, माझ्याकडे येणारा छोट्यात छोटा किंवा मोठ्यात मोठा मनुष्य, त्याला भेटल्याशिवाय मी कधीही कार्यालय सोडायचं नाही. 7 वाजो, 8 वाजो, 9 वाजो. आणि राज्यातल्या सगळ्याच भागामध्ये, मग गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नांदेड असेल, सातारा असेल, पुणे असेल, कोकण असेल, या ठिकाणी काम केल्यामुळं त्या त्या भागातल्या गरीब लोकांच्या विशेषतः काय अडचणी आहे याची जाणीव कुणालाही होते. माझ्यासारखं कुणी काम करेल 33 वर्ष तर कुणालाही जाणीव होते. आणि मला असं वाटतं की त्या अडचणी माहीत असल्यामुळं थोडासा एक सामाजिक, ज्याला आपण म्हणतो भाग किंवा एक कल ज्याला आपण म्हणतो, हे सामाजिक भान मला असं वाटतं की मी आत्मसात केलेलं आहे आणि ते गरजेचं आहे. त्याच्याशिवाय अधिकारी म्हणून तुम्ही लोकांना न्याय नाही देऊ शकत. बरोबर. तुम्ही आत्मकेंद्रित राहिला आणि त्या तुमच्या अधिकाराच्या बडेजावामध्ये राहिला तर मग तुम्ही लोकांना न्याय देऊ शकत. मला एक सांगा, तुम्ही मोकळेपणाने बोलताय म्हणून विचारतो की तुमच्या बोलण्याची पद्धत लक्षात घेता तळातली सामान्य स्तरातली माणसं आपणहून तुम्हाला संपर्क साधून काय पद्धतीनं तुम्ही आमच्याकडे जरा असं अजून बघा असं कधी सुचवतात का? कधी सुचवलंय का? मला तर असं वाटतं की विशेषतः ग्रामीण भागातली माणसं किंवा गरीब माणसं यांचा विजडम खूप मोठा असतो. म्हणून त्यांना कधी तुम्ही असं निग्लेक्ट करून उपयोग नाही. ते जे काही सूचना करतात ना, त्या सूचना ह्या खरोखर ग्राउंड लेवलला उपयोगी पडणाऱ्या असतात. म्हणून मी त्यांना नेहमीच पेशंटली ऐकतो आणि त्यातल्या ज्या सूचना आहेत किंवा ज्या मागण्या आहेत त्या आम्ही फार सिरियसली घेतो. बरं बरं. आपण आता ज्या भागामध्ये उमेदवारी घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छिता, इथली बेलापूर वगैरे सारख्या या भागातली मोठी आव्हानं तुम्हाला काय वाटतात? म्हणजे निवडणुकीला सामोरं जाते म्हणजे एकदा 14 साली गेलो होतो ना. हो, पण मला वाटतं अगदी अर्ध्या टक्क्याने मी हारलो त्यावेळी. कारण मला निवडणुकीत माननीय उद्धव साहेबांनी त्यावेळी एक 15 दिवस आधी सांगितलं होतं उभं राहा. शिवसेना एकत्र होती. त्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही आता काम करत आहोत. आव्हान म्हणजे हे शहर जे तुम्हाला वसलेलं दिसतंय, 21व्या शतकातलं देशातलं वन ऑफ द बेस्ट शहर, हे शहर या प्रकल्पग्रस्त जे आहेत मूळ गावठाणामध्ये राहणारी मंडळी यांनी स्वतःच्या जमिनी कवडीमोल किमतीने सरकारला मला सिडकोला दिल्या आणि त्याच्यावर हे शहर वसलं आहे. पण आज जवळजवळ 60-70 वर्ष होऊ नये या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वेदना आहेत, मागण्या आहेत, विनंत्या आहेत, त्या पूर्ण झालेल्या नाहीत. आणि विशेषतः त्यातलं प्रामुख्यानं अशी मागणी की ज्या घरांमध्ये ते राहतात किंवा जी घरं त्यांनी बांधलेली, म्हणजे 50 वर्षामध्ये 3-3 पिढ्या तयार होतात, कुटुंब वाढली, त्यांनी मजला वाढवला किंवा एरिया वाढवला. तर माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते नगरविकास मंत्री असताना त्यांनी 8-10 मीटिंग घेऊन आम्ही सगळ्यांनी, आमचा खूप पाठपुरावा होता, एक GR आम्ही काढला की आहे तिथं घरं त्यांची रेग्युलराईज करायची. त्याच्या अनुषंगाने 2-4 हजार अर्ज आले. पण त्याच्यातही अजून काही त्रुटी आहेत आणि वाढीव मागण्या आहेत. आता त्याचा पाठपुरावा आम्ही करतो. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करणं, आहे तिथं घरं रेग्युलराईज करणं ही टॉप प्रायोरिटी आहे. आणि मग प्रकल्पग्रस्तांचे इतर अनेक विषय छोटे मोठे आहेत, त्यांची मुलं आहेत. मला असं वाटतं की त्यांना या ठिकाणी आता एअरपोर्ट येतं आहे, अटल सेतू झाला, तुमचं पाण्यातून वाहतूक करण्याचं आहे खूप मोठं, पुणे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे, इंडस्ट्रियल एरिया हा वन ऑफ द बिगेस्ट आहे, आशियातली सगळ्यात मोठी APMC आहे. इतक्या अपॉर्च्युनिटीज असताना ग्रामस्थांच्या मुलांना अजून पाहिजे त्या प्रमाणामध्ये नोकऱ्यामध्ये समावेश त्यांचा होत नाही. मला असं वाटतं त्यांचं स्किल वाढवणं, त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणं, यासाठी स्पेशल इन्स्टिट्यूट केल्या पाहिजेत. तिथे फक्त प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि नोकऱ्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना एक विशिष्ट पर्सेंटेज, रिजनेबल पर्सेंटेजमध्ये नोकऱ्या दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. मग छोटे मोठे सिवेजचे वगैरे प्रॉब्लेम आहे ग्रामस्थांचे ते आहेतच.
हा एक मोठा अडचणीचा विषय. दुसरा, या शहरामध्ये सिडकोनी ज्या बिल्डिंग बांधल्या त्या खूप आता मोडकळीस आलेल्या आहेत. खाजगी लोकांनी बांधलेल्या बऱ्याच मोडकळीस आलेल्या आहेत आणि अशा इमारतीमध्ये सुमारे 2.5 ते 3 लाख लोक राहतात. आणि कोणती बिल्डिंग कधी पडेल याचा भरोसा नाही. रिडेव्हलपमेंटमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी खूप फॅसिलिटीज आणि खूप लिबरल राहून FSI आणि सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. आता सुरू झालेलं आहे रिडेव्हलपमेंट. आमचे सहकारी त्याच्यामध्ये काम करतात. ती 1 विंडो सिस्टीम केली पाहिजे. आज तुम्हाला 10 ठिकाणी जावं लागतं, त्यामुळे खूप स्पीड कमी झाली आणि त्या लोकांचा जीव धोक्यात आहे. तर रिडेव्हलपमेंटसाठी 1 विंडो सिस्टीम करून कमीत कमी कालावधीमध्ये सगळ्या परवानग्या जर दिल्या तर या शहराचा कायापालट निश्चितपणानं होईल. आमदार म्हणून तुम्ही माणसं जोडत असतात, पण आता हे जोडले पण टिकवण्याकरता काही करण्याचा विचार मनामध्ये आहे का? माझी एक विशिष्ट कामाची मी पद्धत डेव्हलप कशी केली, म्हणजे नॅचरल आहे ती, म्हणजे असं काही जाणीवपूर्वक अक्वायर केली असं नाही. माझं म्हणणं आहे की एक सिंपल गणित आहे की माणसाला माणसासारखं वागवा आणि तुमची माणुसकी जिवंत ठेवा. या 2 गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला जोडला गेलेला मनुष्य हा आयुष्यामध्ये कधीही तुटत नाही, आयुष्यामध्ये कधीही तुटत नाही. म्हणून मी माझा कार्यकर्ता कितीही लहान असेल किंवा किती मोठा असेल तर मी माझं वागणं हे नैसर्गिक ठेवतो. त्याला फसवणं, त्याला खोटं बोलणं, त्याला काहीतरी नादाला लावणं, आपला स्वार्थ साधून घेणं, प्रलोभनं दाखवणं, निवडणुकीच्या वेळी विशेषतः प्रलोभनं दाखवणं, हा प्रकार मी करत नाही. मला जे वाटतं ते एकदम नॅचरल म्हणतो आणि आलेल्या माणसाला मदत करणं, त्याची त्या अडचणीतून सुटका करणं, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही समाजाचा असो, ही भूमिका ठेवल्यामुळं मला असं वाटतं जी माणसं जोडलीत ना ती तुटत नाहीत. तुम्हाला स्वतःला आता तुम्ही सामोरेच जाते म्हणून म्हणतो, इतर उमेदवारांपेक्षा तुमचं वेगळेपण काय जाणवतं? तुमच्यावर लोकांनी विश्वास जास्त का ठेवावा? ही तुमच्या मनातल्या सगळी भूमिका तुम्ही मांडताय, पण असं काय आहे, निवडणुका आल्या की सगळेच सुधीरजी बघा, वेगळेपण म्हणजे या शहरातच वेगळेपण आहे. हे शहर 21व्या शतकातलं खूप मोठं होणारं शहर आहे. एअरपोर्ट इथून 1-2 किलोमीटरवर आता पुढच्या वर्षी चालू होत आहे. अटल सेतू मी आता आपल्याला सांगितलं, सगळ्यात मोठी APMC आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, एज्युकेशन हब आहे, सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत, मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत आणि खूप मोठे लोक इथे राहतात. या शहराला येणाऱ्या काळामध्ये, आता रिडेव्हलपमेंटचा विषय तुम्ही घेतला, त्याच्यामुळे खूप वस्ती वाढणार आहे. तर या शहराला एक आदर्श शहर बनवण्यासाठी तुम्हाला दूरदृष्टी असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मग विचार करायचा की अडचणी काय काय होणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही इमॅजिनेशन करून भावी काळामध्ये या शहराला काय करावं लागेल, काय काय गोष्टीची पूर्तता आत्तापासून करावी लागेल, जसं पार्किंगचा विषय सांगितला, ती व्हिजन असणं कुठल्याही लोकप्रतिनिधीला गरज आहे. आणि मला असं वाटतं, मला सुदैवानं 33 वर्ष शासनामध्ये काम करण्याचा अनुभव मिळाल्यामुळं, मी मगा म्हटलं तसं कोणी असलं तरी त्याचा उपयोग निश्चितपणाने एक होईल. आणि मला असं वाटतं की IAS ऑफिसर असल्यामुळं माझी ती जी बॅकग्राऊंड आहे त्याचा उपयोग प्रशासनामधली कामं करून घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर होतो, हा माझा अनुभव आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण येणाऱ्या कार्यकर्त्यांची काम होण्याची पॉसिबिलिटी 80% आहे. तो एक भाग आहे. म्हणून व्हिजन असणारा लोकप्रतिनिधी या शहराला गरजेचा आहे. ट्रॅडिशनल पुढारी टाईप तुम्ही म्हणाल तर या शहरामध्ये काही होणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जसा विकास होईल तसा खूप अडचणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. म्हणून मला असं वाटतं की हे समजून घेणारा, जसं मी काय करतो की रिकामा वेळ असेल तर जगामधली चांगली चांगली शहरं कुठली आहेत आणि त्या शहरामध्ये कुठल्या कुठल्या सिस्टीम आहेत, कशा प्रकारे काम करतायत, याचा अभ्यास करणं हा माझा नाद आहे. माझं असं मत आहे की त्याचाच आपलं जे काही ज्ञान थोडंफार असेल त्याचा उपयोग या शहराला होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि सुदैवाने मी इथे कमिशनर म्हणून राहिलो, त्याच्यानंतर म्युन्सिपल कमिशनर म्हणून राहिलो, त्यामुळं इथल्या गल्ली बोळाची मला माहिती आहे, इथल्या छोट्या छोट्या अडचणीची मला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या ज्ञानाचा, अनुभवाचा म्हणेल मी, बुद्धीचा नाही म्हणणार, उपयोग या शहराला निश्चितपणानं होईल. त्याच्यासाठी माझं असं म्हणणं होतं की मला उमेदवारी मिळेल. बरोबर.
तुम्ही इतक्या सविस्तरपणे इथल्या बारक्या बारक्या गोष्टींबाबत दक्ष आहात म्हणून विचारतो. एक 2-3 असे पर्सनल इथल्या गोष्टी, बालवाडी शिक्षकांबद्दल काय करण्याचं मनामध्ये आहे? नाही, बालवाडी शिक्षकाच असं नाही, अनेक तात्पुरते कर्मचारी या महापालिकेमध्ये ज्यांची संख्या सुमारे 10,000 आहे. ही माणसं जवळजवळ 25-25 वर्षापासून काम करत आहेत, ठोक पगारावर काम करत आहेत, त्यांचे पगारही फार वाढत नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फार असंतोष आहे. आणि माणसाला इन्सेक्युरिटी असेल नोकरीमध्ये तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की बालवाडी शिक्षक असतील, सफाई कामगार असतील, मल्टीपर्पज वर्कर असतील, या सगळ्यांना कायम करण्याच्या दृष्टीने आम्ही खूप पाठपुरावा करतो डे टू डे. आणि सुदैवाने मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय सिरियसली घेतलेला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांबद्दल देखील आमचा एक वेगळा सेल काम करतोय. त्यांना न्याय देणं ही आमची जबाबदारी. प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही तंत्रज्ञान संबंधित अशी काही संस्था उभारण्याचं मी आपल्याला सुधीरजी सांगितलं तसं माझं म्हणणं आहे, ITI असेल किंवा त्याच्यापेक्षा वरच्या टेक्निकल तुमचं स्किल वाढवणाऱ्या, मग ते पायलटचं शिक्षण देण्याचंही काम असो, बरोबर, अशा प्रकारच्या संस्था प्रकल्पग्रस्तांसाठी एक्सक्लुझिव्हली फक्त त्यांच्यासाठी चालू करणं आणि त्या ट्रेन झालेल्या मुलांना विशिष्ट पर्सेंटेजमध्ये नोकरी देणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं. कारण त्यांच्या जीवावर हे शहर इतकं मोठं उभं राहिलेलं आहे. तुम्ही पाहता टोलेजंग इमारती दिसतात, टोलेजंग कारखाने दिसतात. या लोकांनी जर स्वतःच्या जमिनीवर पाणी सोडलं नसतं, त्यातलं काहीच दिसलं नसतं, खेडेगावात दिसलं असतं. बरोबर, म्हणून ते करणं गरजेचं आहे. साधारणपणे देवस्थान याबाबत सर्वच मतदार हे भावूक असतात. तर देवस्थानांच्या बाबत तुमचा एकूण काय विचार आहे? काय झालं बघा, सिडको आल्यानंतर या ठिकाणी खूप लोकांनी, जशी तुम्हाला मी स्टॅटिस्टिक सांगतो, या शहरामध्ये 50% जास्त लोक बाहेरच्या प्रांतातले आहेत. आणि या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या 30-35 जिल्ह्यामधले लोक राहिला आहेत. त्यामुळं मल्टिप्लिसिटी खूप आहे, वैविध्य खूप आहे. आणि म्हणून जशी जशी गरज पडली त्यावेळी एवढं काही रूल्स कायदे एवढं काय बारकाईने पाहिलं. बरोबर, लोकांनी मंदिरं तयार केली, 30-30, 40-40 वर्ष झाली. आणि अचानक आता सिडको किंवा कॉर्पोरेशन येऊन ते पाडतं आहे. आणि आपल्याला माहिती की समाजामध्ये मंदिराच्या प्रती असेल, मशिदीच्या प्रती असेल, लोकांच्या खूप भावना असतात. तर आम्ही मिशन हातामध्ये घेतलेलं आहे की ही सगळी मंदिरं जी पात्र आहेत रेग्युलराईज होण्यासाठी, त्या सगळ्या जागा त्या देवस्थानच्या ट्रस्टींना किंवा जी काही संस्था असेल त्यांना नाममात्र किमतीत द्या. आणि अकॉर्डिंग टू काय अवेलेबल FSI ती सगळी मंदिरं तुम्ही रेग्युलराईज करा. ते देखील आम्ही मिशनमधून हातात घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, मी आपल्याला म्हटलं तसं, अतिशय संवेदनशील आणि छोट्यात छोट गोष्ट माहीत असणारा आमचा नेता असल्यामुळं निश्चितपणानं त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल. झोपडपट्टीवासींना त्यांची ती घरं स्वतःच्या मालकीची व्हावं असं मनातनं तर वाटत असणारच. नाही, आम्ही तर तुम्हाला मी सांगतो, आत्ताच एक 8-10 दिवसापूर्वी माझे सहकारी विजय चौगुले आमचे जिल्हा प्रमुख आहे, त्यांनी SR योजनेचा सर्वे चालू करावा म्हणून त्यांनी उपोषण केलं होतं, आमरण उपोषण केलं होतं. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. कारण कसं आहे बघा, मुंबईला झोपडपट्टीतल्या लोकांना घरं मिळाली, ठाण्यामध्ये मिळाली, तुमच्या पुण्यामध्ये मिळाली, मग नव्या मुंबईत का नाही? आणि म्हणून या शहरामध्ये आपल्याला जरी नवी मुंबई वाटत असेल, 80,000 झोपडे आहेत, 4 लाख लोक त्याच्यामध्ये राहतात. त्याने आमच्या तुमच्यासारखे 2 डोळे, 2 हात, 2 पाय आहे. त्या लोकांना या मूलभूत सुविधा मिळायलाच पाहिजेत. प्लस माझं म्हणणं आहे की इतर ठिकाणी कायद्याने जे मान्य आहे तसं नव्या मुंबईतल्या सगळ्या या लोकांना एकदाच घरं, मोफत घरं किंवा जे काही सरकारचे नियम असतील त्यांनी घरं मिळायला पाहिजे. म्हणजे याच्यापुढे झोपडपट्टी या शहरामध्ये नवीन येऊ नये, ही आमची भूमिका आहे. आणि आम्ही त्याचा पाठपुरावा ॲग्रेसिव्हली करतो आहे. उपलब्ध वेळामध्ये इथल्या प्रश्नांविषयी, इथल्या लोकांच्या विषयी, त्यांच्या मनातल्या प्रश्नांविषयी आपल्यासारख्याला इथली जाणकारी असलेला विचारत चाललो आहे. मी शेवटाकडे येताना शेवटच्या प्रश्नापूर्वी एक व्यक्तिगत गोष्ट विचारतो. तुम्हाला हे प्रशासकीय कामकाज सोडून व्यक्ती म्हणून कोणत्या गोष्टीत रस आहे? म्हणजे गाणं, चित्र, नाटक, सिनेमा? मला वाचनाची प्रचंड आवड आहे, परंतु दुर्दैवाने आता राजकारणात आल्यामुळं, सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये आपण राहत असल्यामुळं किंवा सातत्याने फोन चालू असल्यामुळं
मला आता वाचनासाठी वेळ नाही मिळत, पण माझ्याकडे स्वतःची 2000 पुस्तकांची लायब्ररी आहे आणि देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जेवढे सेलिब्रिटीज आहेत, मग ते सिने क्षेत्रातले असो, राजकीय क्षेत्रातले असो किंवा हिटलर सारखे लोक असो, या सगळ्यांच्या ऑटोबायोग्राफी मी वाचलेल्या आहेत. आणि विशेषतः त्यामधले जे लोक संघर्ष करून मोठे झालेत, अमिताभ बच्चन सारखे, प्राण सारखे, या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळं अट्रॅक्शन आहे. तर वाचन हा माझा छंद आहे. जगामधले जेवढे हेरगिरी करणाऱ्या संस्था आहेत वेगवेगळ्या देशाच्या, त्यांची सगळी पुस्तकं मी वाचून काढलेली. फर्स्ट वर्ल्ड वॉर असो, सेकंड वर्ल्ड वॉर असो, त्याच्यावरची सगळी पुस्तकं मी वाचून काढलेली आहेत. तर बाकी वाचण्यापेक्षा या गोष्टी वाचण्याचा मला छंद आहे. आणि तुम्ही हसाल, पण मला मंडईमध्ये जाऊन खरेदी करण्याचा भयंकर शौक आहे. वेगवेगळ्या प्रकारची फळं असो, भाजीपाला असो, ते खरेदी करणं किंवा चांगल्या इंटिरियरच्या शॉपमध्ये जाणं आणि चांगल्या वस्तू पाहणं, मला असं वाटतं तो एक मनाला आनंद देतं, जसं वाचन मनाला आनंद देतं. बरोबर. त्याचा मला शौक आहे. किंवा मेलोडियस सॉन्ग ज्याला आपण म्हणतो, बरोबर, म्हणजे कानाला कर्ण मधुर वाटणारी, दुःखी नाही, प्रेमभंग झालेली वगैरे नाही, ती गाणी ऐकणं हा एक माझा छंद आहे. वा वा, छान, मस्तच आहे. शेवटाकडे एवढंच विचारतो की तुम्हाला हे सगळं ऐकून आणि ऐकत असताना, तुम्हाला अनुभवत असताना, तुम्हाला निवडून द्यायचं या लोकांनी मनामध्ये पक्क केल्यानंतर निवडून आल्यावर तुम्ही नेमकं काय कराल? मी परत रिपीट करेन. रिपिटेशन होतं आहे. पहिलं म्हणजे ज्यांच्या जीवावर हे शहर उभं राहिलं त्या प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी फक्त निवडणुकीसाठी वापरले, जिवंत ठेवले, सोडवले नाहीत, ते प्रश्न सोडवणं ही माझी टॉप प्रायोरिटी आहे. मग आपण जो बोललो विषय की या शहरामध्ये पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. प्रश्न आले मला असं मुळात विचारायचं आहे की एक आमदार म्हणून कशाला प्रायोरिटी तुमची राहील? हीच प्रायोरिटी माझी. प्रकल्पग्रस्तांना मदत करणं, पार्किंगची व्यवस्था करणं, झोपडपट्टी रहिवाशांना मोफत घरं देणं. आणि आता हे शहर झपाट्याने, इतर शहराच्या तुलनेने खूप झपाट्याने वाढतंय. या शहराला एक आदर्श शहर बनवणं, म्हणजे लोकांनी बाहेरून येऊन बघितलं पाहिजे की अरे एवढी प्लॅन सिटी कशी आहे, त्याच्यासाठी 24 तास काम करणं. आपण बघा, परदेशामध्ये गेल्यानंतर काय बघतो की अरे हिरवळ कशी ठेवली आहे, स्वच्छता कशी ठेवली आहे, सिस्टीम कसं इन ऑर्डर आहेत, सब्जेक्टिव्ह काही नसतं, सगळ्या गोष्टी सिस्टीममध्ये टाकलेल्या असतात. हिस्टॉरिकल प्लेसेस ज्या आहेत जपल्या जातात, त्या जपल्या जातात. या शहरामध्ये ती संधी फार आहे. या शहरामध्ये आधी प्लॅनिंग केलंय मग बांधकाम केलंय. देशातलं दुसरं शहर आहे चंदीगड नंतर, जिथं आधी प्लॅनिंग केलं नंतर बांधकामं केलेली. त्यामुळं देशातलं आदर्श शहर करण्याचं पोटेन्शियल या शहरामध्ये आहे. त्याच्यासाठी काम करणं हे माझं स्वप्न आहे. तुम्ही मोकळेपणाने सगळी उत्तरं देताय म्हणून मी हा शेवटचा म्हणत असतानाच अजून एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता एका विशिष्ट पक्ष, विशिष्ट विचारधारेतनं उभे राहताय, पण अशा निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या चांगले मुद्दे बाजूला ठेवून वेगळ्या पद्धतीनं तुमच्याबद्दलचाच प्रचार करणारे विरोधक असतात. अशांना तोंड देण्याची काही क्षमता मनामध्ये बांधली आहे का? नाही, सुदैवाने एक गोष्ट आहे की जनरली काय होतं की इलेक्शनमध्ये 2-3 गोष्टीवर टीका टिप्पणी केली जाते. एक तर तुम्ही भ्रष्टाचार केला असेल, एखादा साखर कारखाना खाल्ला असेल, एखादी बँक डुबवली असेल, जमिनी हडपल्या असतील तर तुमच्यावर आरोप होतात. बरोबर. किंवा वैयक्तिक चारित्र्यावर आरोप होतात. तुम्ही काय उलटे सुलटे उद्योग केले असेल तर. किंवा मला असं वाटतं की घराणेशाहीचा आरोप खूप मोठा होतो. खूप आहे, खूप. की हा याचा मुलगा आहे, तो त्याचा पुतण्या आहे, तो त्याचा बाप आहे, तो त्याची बहीण आहे, मुलगी आहे. या तिन्ही गोष्टीच्या बाबतीत माझ्याकडे कुणीही बोट दाखवू शकत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं माझ्यावर टीका करणं थोडंसं अवघड आहे समोरच्यांना, कुणी असेल. बरोबर. त्याच्यामुळं मला त्याची अजिबात भीती वाटत नाही. उलट माझ्यामध्ये शिवसेनेत असल्यामुळं, शिवसैनिक असल्यामुळं समोरच्यांवर कुठल्याही कठोर प्रकारची टीका करण्याचं धाडस आहे. आणि हे लोकांनी शहरातल्या पाहिलेलं आहे. घराणेशाहीवर टीका करणं असो किंवा भ्रष्टाचारावर टीका करण्याचं, मी अजिबात त्याच्यामध्ये मग मागे पुढे पाहत नाही. उद्धव आदित्यवर सुद्धा नाही. आता कसं तुम्ही राज्य पातळीवर, तुम्ही तुम्हाला मगाच सांगितलं, तुम्ही पक्षाचे आहे म्हणतात आणि तुम्ही अधिकारी पद म्हणवताय म्हणून विचारतो. नाही, वेळ आल्यानंतर जे आपल्या विरुद्ध आहेत त्यांच्या विरुद्ध बोलणं ही माझी भूमिका, माझ्या विरुद्ध बोलणं ही त्यांची भूमिका.
तर जशी वेळ येईल, जशी परिस्थिती येईल तसं वागावं लागेल. वा वा वा. नाटाजी, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि हे धन्यवाद सुधीरजी. तमाम हे सगळे मतदार तुमच्या आत्ताच्या वक्तव्यावरनं तुमच्या अधिक जवळ येतील आणि तुम्हाला निवडून आणतील. धन्यवाद.